पुण्यात नाशिककडे नाशिकच्या वडनेर भैरव परिसरामध्ये काल संध्याकाळी ढगफुटी सदृश पाऊस झाला आणि त्यामुळे अक्षरशः या भागामध्ये प्रचंड पाणी साचलं। याचा सगळ्यात जास्त फटका द्राक्ष बागांना बसलाय। द्राक्ष बागांमध्ये 1.5 ते 2 फुटांपर्यंत पाणी साचलं होतं। पाण्याच्या जोरामुळे शेतातील माती वाहून गेली, त्यामुळे हे नुकसान झाले। तर पावसामुळे द्राक्ष हंगामावरती सुद्धा चांगलाच परिणाम झालाय। आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी थेट द्राक्षाच्या बागातूनच नुकसानीचा आढावा घेतलाय। पाहूयात। जिल्ह्यामध्ये गेल्या 5 ते 6 दिवसापासून अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातले। काल सायंकाळच्या सुमारास चांदवड, निफाड आणि दिंडोरी तालुक्याच्या सरहद्दीवर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि जो द्राक्ष बेल समजला जातो त्या वडनेर भैरव आणि पिंपळगाव परिसरात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। आपण पाहू शकतो या ठिकाणी पावसामुळे या ठिकाणी द्राक्ष बागेत अक्षरशः मोठ्या प्रमाणात पाणी साचले आणि काल पावसाचा जोर इतका होता की अक्षरशः या शेतामध्ये जवळपास 1 ते 1.5 फुटाच्या वरती पाणी या ठिकाणी साचलं होतं आणि या पावसाच्या पाण्यामुळे जे येते हे शेत जे येते पूर्णतः भरून गेले आणि या ठिकाणचे अँगल जे आहेत ते उघडे पडले। अनेक शेतातल्या माती जी ती खचून गेली आणि यामुळे आता द्राक्ष उत्पादकाचं मोठं नुकसान या ठिकाणी पाहायला मिळतंय। मी आता वडनेर भैरव परिसरातील एका द्राक्ष बागेत आहे। या ठिकाणी माझ्यासोबत बोलण्यासाठी काही द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत। काय सांगशाल, काय एकंदरीत नुकसान झालं आणि कशा पद्धतीने कालचा पाऊस होता, त्यामुळे काय नुकसान झालं? काल साधारणतः 5-5:30 वाजेपासून पाऊस चालू झाला। 2.5 ते 3 घंटे पाऊस चालू होता। या अतिवृष्टीमुळे आमच्या द्राक्ष बागेची घड निर्मिती होणार नाही, म्हणजे आता जो पुढचा हंगाम आहे त्यात द्राक्षाला माल येणार नाही आणि आमचे शेणखत व माती पूर्ण वाहून गेली। हे बघा, हे तुम्ही बघू शकता, अँगलचे गट पण उघडे पडले। काय एकंदरीत मागणी शासन? नाही आता काय नुकसान भरपाई ना, किती भेटते नुकसान भरपाई म्हणून काहीतरी मदत केली पाहिजे सरकारने। आपण जर पाहिलं तर अवकाळी पावसाने द्राक्ष बागेचे होत्याचं नव्हतं करून ठेवले आणि पुढच्या काळात देखील जो द्राक्ष बागेच्या हंगामावर देखील परिणाम होणार आहे। सरकार काय मदत देईल आणि त्यातून काय मिळेल अशी जी अर्थभावना जी आहे ती या ठिकाणी शेतकरी व्यक्त करतात आणि अशाच पद्धतीने जे नुकसान होत आहे, कधी अवकाळी पाऊस, कधी नैसर्गिक आपत्ती, यामुळे शेतकरी जो संकटात आलाय। त्यामुळे आता मायबाप सरकारने भविष्य काळामध्ये अशा पद्धतीने नुकसान होणार नाही यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे। निलेश वाघ, NDTV मराठी, वडनेर भैरव, चांदवड, नाशिक।